असेल तर दुसऱ्याचं जीवन समृद्ध करता करता आपलं जीवन समृद्ध होणं ही जगण्याची सगळ्यात उत्कट अशी प्रेरणा आहे. आणि तुम्ही भाग्यवान आहात की ज्या क्षेत्रामध्ये काम करता आहात त्या क्षेत्रामध्ये अनेकांचे अश्रू पुसण्याची संधी तुमच्याकडे आहे. म्हणून वे ऑफ थिंकिंग कुठली असावी. आम्हाला ठरवावं लागतं की 3.5 हाताच्या देहानं कसं जगायचं आहे. खा प्या आणि मजा करा, ईट ड्रिंक अँड बी हॅपी. चमकोगिरीचं जीवन जगायचं आहे का अनेकांच्या उपयोगी येण्याचं जीवन जगायचं. शासकीय नोकरीत आली की 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात: CR, PR आणि GR. CR म्हणजे कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट, PR म्हणजे पर्सनल रिलेशन आणि पब्लिक रिलेशन, आणि GR म्हणजे गव्हर्नमेंट रेझोल्युशन्स. CR कोणाचा कुणी कसा लिहावा, जसा बॉस असतो तसा तो लिहित असतो. म्हणजे तो त्याचा नैवेद्य कसा असतो, शाकाहारी का मांसाहारी, तो त्याच्यावर ठरत असतो. मग तो कसा असतो त्याच्यावर, म्हणजे इथल्या विद्यमान बॉसनं कसा CR लिहावा तो त्याला आपण जबाबदार नसतो. बऱ्याच वेळेला प्रशासकीय सेवेमध्ये आम्ही जगत असताना मुकादमच्या रोलमध्ये जगत असतो. म्हणजे वरच्यांचा मुका घेणं, खालच्यांना दम देणं, या व्यवस्थेमध्ये आम्ही जगत असतो. मग CR त्या पद्धतीनं आपला चांगला करून घ्यायचा का आपल्या अस्तित्वानं चांगला करून घ्यायचा आपण ठरवायचं असतं. वारी निघालीच आहे. लौकिक अर्थानं तुमच्या गुणवत्तेची जाण न होणारा बॉस आला आणि CR खराब झाला तर गोंधळून जाऊ नका, नाराज पण होऊ नका. आपल्या स्वतःच्या तिथल्या कार्यावर इतकी सिद्धता असली पाहिजे की हा CR जरी बाद असला तरी कुठंतरी एक CR चांगला लिहिला जातो आहे. आणि त्याला असं म्हटलं आहे. मगाशी दादांनी सांगितलं की कर्माचा सिद्धांताविषयी कर्म कसा असावं याच्यामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये एक सुंदर ओवी आहे. स्वधर्म जो बापा तो नित्य यज्ञ जानपा, म्हणून तेथ पापा संचारू नये असं म्हटलं. स्वतःच्या वाट्याला जो स्वधर्म आला, म्हणजे काम धर्म याचा अर्थ की हिंदू मुस्लिम धर्म नव्हे. धर्म याचा अर्थ की मी ज्याच्या सोबत करतो माझी जी कर्तव्य आहेत. पुत्रधर्म म्हणजे मुलाविषयीचं माझं जे कर्तव्य आहे ते पूर्ण करणं. पत्नी धर्म म्हणजे पत्नीविषयीची माझी जी कर्म आहे ते पूर्ण करणं. पितृधर्म म्हणजे बापाविषयीची माझी जी कर्म आहे ते पूर्ण करणं, म्हणजे तो धर्म म्हणतो. म्हणून माऊली म्हणतात की स्वधर्म जो बापा तो नित्य यज्ञ जानपा, म्हणून तेथ पापा संचारू नये. आपण 4 प्रकाराने दिवसभराचं कर्म करत असतो: भाव, विचार, वाणी आणि कृती. दिवसभर जगत असताना या 4 पाकळ्याने आपलं कर्म तयार होत असतं. संध्याकाळी आमचा दिवस संपतो त्यावेळेला एक कर्मपुष्प आपण त्या विश्वात्मक देवाच्या चरणावर अर्पण करतो. म्हणजे आपण देवाला एखादं पुष्प अर्पण करतो त्यावेळेला त्याची एक गुणवत्ता असते. ते फूल अखंड असलं पाहिजे, ते फूल रंगीत असलं पाहिजे, ते फूल सुगंधित असलं पाहिजे. देवाच्या चरणी फूल अर्पण करत असताना ते फूल फाटकं तुटकं सडकं असता कामा नये. तसं माझ्या दिवसभराचं कर्माचं पुष्प सुगंधित असलं पाहिजे, फाटकं असता कामा नये, कुचकं सडकं असता कामा नये. भाव, विचार, वाणी आणि कृती या 4हीने योग्य असलं पाहिजे. असं एक कर्मपुष्प एक दिवसाचं अर्पण केलं की आयुष्यभराची स्वकर्म कुसुमांची वीरा तोषा लागी होय अपार असं मावलं होतं. मग त्या अखंड आयुष्याची एक महापूजा होऊन जाते आणि आपलं जीवन सिद्ध होऊन जातं. नोकरी कशी करावी, काय करावी याच्याविषयीचं मार्गदर्शन सरांनी सांगितलं. समारोप मी असं म्हटलं. कसं असतं जीवन, असं म्हटलं जातं की आपण जन्माला यायच्या अगोदर पण करोडो वर्ष पृथ्वी होती, आपण गेल्यानंतरही असणार आहे. छोट्या काळासाठी आपली भेट आहे इथली, आणि भेट ही ताकदीची आणि गुणवत्तेची असली पाहिजे. आणि ही कधी ठरते आपली भेट इथली? आपण वे ऑफ लाईफ काय आहे आपलं, वे ऑफ थिंकिंग काय आणि वे ऑफ वर्शिप काय. माझं नोकरी संपल्यानंतर माझ्याविषयी काय म्हणतील लोक. जसं की अनिल अवचट सर मृत्यूच्या अगोदर त्यांनी एक मृत्यूचा लेख लिहिला आहे. आणि त्या लेखामध्ये अनिल अवचट सर असं म्हणतात की ज्या वेळेला मी मरेन आणि मेल्यानंतर माझ्यावर संस्कार केले जातील त्यावेळेला स्मशानामध्ये माझ्याविषयी फक्त इतकीच चर्चा करा की हा माणूस माणूस म्हणून जगला. माझ्या आयुष्याचा मी मार्ग ठरवणार. ब्रीदवाक्य काय आहे का माझं एखादं? जसं की आता वारी चाललीच आहे, तर वारीत माऊलींचं ब्रीदवाक्य आहे, आयुष्याचं मिशन सेंटेन्स आहे: अवघाची संसार सुखाचा करीण आनंदे भरीण तिन्ही लोक. नामदेवरायांचं ब्रीदवाक्य आहे: ज्ञानदीप लावू जगी नाचू कीर्तनाचे रंगी. विवेकानंदांचं ब्रीदवाक्य आहे: आत्मनो मोक्षार्थ जगद हितायच. तथागत बुद्धांचं ब्रीदवाक्य आहे: अत्तदीप भव. माझ्या आयुष्याचं एखादं ब्रीदवाक्य आहे का की बाबा मी एवढं करणार, मी ठरवलं बाबा मी मरेपर्यंत 100 तरी पोरं मी अशी तयार करणार की जी निस्पृह असतील, निर्व्याज असतील, स्वतःच्या जगण्याबरोबर इतरांच्या जगण्यावर प्रेम करणारी असतील. ठरवलं आणि मग मी सुरू केला, माझा आश्रम सुरू केला. आज 23 वर्ष आपण ते काम करतो. म्हणजे माझं स्वतःचं एखादं ब्रीदवाक्य मी म्हटलं की मी नोकरी केल्यानंतर माझ्याविषयी नोकरीत माझं कसं असणार आहे, माझं ब्रीदवाक्य काय. अवघाची संसार सुखाचा करीणं आनंदे भरीणं तिन्ही लोक, का अवघाची संसार एकट्याचाच करीणं बाकीच्यांची वाटच लावीनं. माझं ब्रीदवाक्य काय असणार आहे, स्वतःचं नोकरीविषयीचं
मी एक पुस्तक पुन्हा एकदा आपल्याशी शेअर करेन. त्याचं नाव आहे अर्थाच्या शोधात नावाचं. व्हिक्टर फ्रँकलचं पुस्तक आहे. 91 पानाचं. खूप सुंदर पुस्तक आहे की जीवनाच्या जगण्याच्या नेमक्या प्रेरणा कोणत्या असाव्यात आणि जगण्याची सगळ्यात उत्कट अशी प्रेरणा कोणती आहे. वे ऑफ थिंकिंग विषयी ते बोलत आहेत. व्हिक्टर फ्रँकल हा जूनच्या छळ छावणीमध्ये 4 वर्ष होता. हजारो वेळेला त्याला मृत्यू स्पर्श करून गेला. समोर त्याच्या प्रेत ओढून घेतली जायची. त्याला शॉक मिळाला. तो त्याला त्या गॅस चेंबरमध्ये टाकला तरी तो वाचला. वाचल्यानंतर तो बाहेर आला आणि बाहेर आल्यानंतर त्यानं स्वतःवर काम केलं आणि त्यानं विचार केला की मी का जगत होतो वाय. आणि मग तो जगभर फिरला, सर्वे केला आणि त्याला काही उत्तर मिळाली जगण्याच्या प्रेरणा कोणत्या आहेत. त्या जगण्याच्या प्रेरणेमध्ये तो म्हणतो की सत्ता ही काही लोकांची जगण्याची प्रेरणा आहे, संपत्ती ही काही लोकांची जगण्याची प्रेरणा आहे, पद ही काही लोकांची जगण्याची प्रेरणा आहे, प्रतिष्ठा ही काही लोकांची जगण्याची प्रेरणा आहे. आणि मग शेवटी तो म्हणतो की सगळ्यात उत्कट अशी जगण्याची प्रेरणा कोणती आहे. ती 2% लोकांची आहेत. तो असं म्हणतो की जगण्याची सगळ्यात उत्कट अशी प्रेरणा कोणती असेल तर दुसऱ्याचं जीवन समृद्ध करता करता आपलं जीवन समृद्ध होणं ही जगण्याची सगळ्यात उत्कट अशी प्रेरणा आहे. आणि तुम्ही भाग्यवान आहात की ज्या क्षेत्रामध्ये काम करता आहात त्या क्षेत्रामध्ये अनेकांची अश्रू पुसण्याची संधी तुमच्याकडे आहे. म्हणून वे ऑफ थिंकिंग कुठली असावी. आणि वे ऑफ थिंकिंग ठरवत असताना आजूबाजूला बघण्याची आवश्यकता नाही. मी सोलापूरला एका मुलींच्या आश्रमामध्ये गेलो. वे ऑफ थिंकिंग काय असू शकतं. तो फक्त मुलींचा आश्रम आहे. ज्याला मुलगी नको आहे तो तिथं आणून सोडतो. जेवणाची वेळ होती. मी अगोदर त्या मुलींच्याकडे जाऊन आलो. 37 मुली होत्या. 1 महिन्याची, 4 महिन्याची, वर्षाची. शेवटची मुलगी 7 वर्षाची होती. ती त्या दिवशी एका स्वीडनच्या जोडप्याला दत्तक दिली होती. तो त्या दिवशी येणार होते. जेवण झाल्यानंतर मी पुन्हा ज्या वेळेला त्या मुलींच्या वर गेलो त्यावेळेला एक माऊली दूध पाजत होती त्या मुलांना. त्या माऊलीविषयी मला तिथल्या लोकांनी जी माहिती दिली ती विलक्षण होती. ते म्हटले ही दूध आई कोण आहे माहिती आहे का. मी म्हटलं नाही माहिती. ते म्हटले ह्या आश्रमाच्या समोर एक राजस्थानचा गाडा आहे आणि ते नवरा बायको इथं आईस्क्रीम विकतात आणि ह्या माऊलीला एक 2 महिन्याचं बाळ आहे आणि त्या आश्रमामध्ये 7 बाळं अशी होती की त्यांना दूध द्यावं लागत होतं. ही त्या गाड्यावरची आईस्क्रीमच्या गाड्यावरची माऊली स्वतःच्या बाळाला दूध पाजायची आणि वर यायची आणि वरच्या 7 बाळांना दूध पाजायची. अंगावर शहारे आले. मी त्या आईला विचारलं की ते ताईला विचारलं ताई तुला कुणी शिकवलं. तू कुठल्या ट्रेनिंग सेंटरमध्ये गेलीस. कुणी शिकवलं तुला की आपल्या बाळाला दूध पाजल्यानंतर वर यायचं नाही. जी बाळं तुझी नाही आहेत, तुझ्या रक्ताची नाही, तुझ्या हाडामासाची नाही, जी तुझ्यापासून जन्माला आली नाही आहेत, हे तुला कुणी शिकवलं की वर येऊन तुला दूध पाजायचं. तिनं दिलेलं उत्तर आहे ना दिदी आणि दादानो त्या उत्तराला वे ऑफ थिंकिंग विचार करण्याचा मार्ग. ती असं म्हटली की दादा मला देवानं नुसतं छातीमध्ये दूध दिलंय, पैसे देऊन बघावेत, सगळ्या पोरी मी एकट्याच सांभाळेन. दिस इज वे ऑफ थिंकिंग. आम्हाला ठरवावं लागतं की 3.5 7च्या देहानं कसं जगायचं आहे. खा प्या आणि मजा करा. ईट ड्रिंक अँड बी हॅपी. चमकोगिरीचं जीवन जगायचं आहे का अनेकांच्या उपयोगी येण्याचं जीवन जगायचं. मी 2 माणसं आपल्याशी शेअर करीन. एक व्यक्ती आहे की उद्योगपती आहे. तिच्या हातातला मोबाईल 5 कोटीचा आहे. रोजची साडी 10 लाखाची आहे. सँडल 2 लाखाचा आहे. 50वा वाढदिवस 350 कोटी. आणि दुसरी व्यक्ती अशी आहे की गेले 20 वर्ष शॉपिंग नाहीये केलेलं. 1000 हॉस्पिटल्स ओरिसामध्ये आहेत, मोफत आहेत आदिवासींच्यासाठी. 1.5 लाख लेकरं तिने शिकवलेली आहेत दारात आलेली. 1000च्या वरची साडी नाहीये अंगावर. 20 वर्षामध्ये शॉपिंग नाहीये केलेलं. दरवर्षी तुम्ही खूप मोठे आहात, तुम्ही खूप चांगले आहात म्हणून कानानं ऐकल्यानंतर जो मोठेपणा येतो तो संपवण्यासाठी ही महान स्त्री एका खेड्यामध्ये जाते, मंदिरात राहते, तिथली शौचालय स्वच्छ करते, तिथं भाजी विकते, मोठेपणाचा अहंकार संपवण्यासाठी. दिदीने दादा आपल्या समोर पर्याय 2 असतात. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगसाठी जगायचं का स्टँडर्ड ऑफ लाईफसाठी जगायचं. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग म्हणजे ब्रँडेड शूज, ब्रँडेड कपडे, ब्रँडेड मोबाईल, हे दिल मागे मोर. आणि स्टँडर्ड ऑफ लाईफ म्हणजे जेवढं ऐश्वर्य निसर्गानं मला दिलं, जे सामर्थ्य दिलंय, आपल्या जगण्यानं आणि सामर्थ्यानं हे जग सुंदर करत जगणं म्हणजे वे ऑफ लाईफ. आपला विचार करण्याचा मार्ग ठरवून टाकू. आपल्याला आजूबाजूला बघून नाही ठरवायचं. आपल्याला ठरवायचं की मी डे बाय डे आय एम गेटिंग बेटर अँड बेटर. कालच्यापेक्षा मी आणखीन आनंदित आहे, आणखीन उदात्त आहे, आणखीन व्यापक आहे, आणखीन विशाल आहे. इतरांच्याकडे बघून आम्ही ते ठरवायचं नाही. आमची जगण्याची गुणवत्ता आहे ना त्याच ताकदीनं वाढत गेली पाहिजे. शेवटी की वे ऑफ वर्शिप असं म्हटलं. आम्ही मरणार कसं आहे, आम्ही संपणार कसं आहे. मी शिरोळा बिडी होतो आणि तिथं एक प्रकाश नावाचा वेडा, अजूनही वेडा आहे, वय झालंय त्याचं, वेडा येतो, मारायची माणसं त्याला. मी 93ची कहाणी सांगतोय. आणि मी 10 वाजता असं केबिनमध्ये जायचो. आमची दोघांची मैत्री अजूनही मैत्री आहे.
मी असं जाऊन बसलो केबिनमध्ये की ते यायचं असं सगळ्यांना चुकवतं आणि माझ्याकडे बघून हसायचं. आता येडच येड्याकडे बघून हसतं आपल्या लक्षात येईल. आता मगाच्यापासून जे चाललंय ते आमच्या दोघांची हसाशी व्हायची. ते निघून जायचं, मी काम करत राहायचो. संध्याकाळ संपली की त्या पंचायत समितीच्या झेंड्याच्या कट्ट्यावर आम्ही दोघं जण बसायचो. मग आमची सिटिंग कॉन्फरन्स सुरू व्हायची. मग पक्याला मी विचारायचो, प्रकाशराव आज विशेष काय? मग ते गावात कोणी मेलेलं असलं की मी विचारायचो, आजचं मेलेलं गिराईक गेलं कुठं? मग ते स्वर्गात गेलं असं तर म्हणणार हां, नरकात गेलं असं तर म्हणणार हां. मी म्हणायचो, प्रकाशराव निरूपण करा ना, मला समजणं झालं स्वर्गात म्हणजे काय. मग आता गावातल्या स्मशानामध्ये एक चित्र असतं, तुमच्या लक्षात आलं असेल. ते मडं जळत असतं, कुणी आप्पा मामा तात्या, कुणी मीठ टाकत असतं, कुणी रॉकेल टाकत असतं. इकडं गटागटानं माणसं बसलेली असतात, दारूवाली दारूजवळ, गुटखावाल्याजवळ, तंबाखूवाल्याजवळ, शिवसेना उबाठा, शिवसेना शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस, तिथं सुद्धा गटागटानं माणसं. आता सुरूच आहे ना. जो माणूस नरकामध्ये गेला, प्रकाशराव मला सांगताय की त्याच्याविषयी स्मशानात चर्चा होती, ही ह्याच्या आधीच मरायला पाहिजे होतं. अजून जगला असतं तर किती जणांचं वाटोळं केलं असतं कुणास ठाऊक. प्रकाशराव म्हणतात की ज्याच्याविषयी स्मशानात चर्चा अशी होते की ह्याच्या अगोदरच मारायला पाहिजे होतं, समजून चालायचं की ते नरकात गेलं. मग म्हटलं, प्रकाशराव स्वर्गात गेले याच्याविषयीची तुमची चर्चा काय? मग प्रकाशराव सांगत होते, साहेब अंत्ययात्रा निघाल्यापासून कोण कोणाशी बोलत नव्हतं. प्रत्येकाची पावलं जड झाली होती. जुना आपलाच एक यार आपल्यासोबत निघालायचं प्रत्येकाला वाटत होतं. साहेब स्मशानात कुठली गटबाजी नव्हती. सगळे आतून आक्रोश करत होते की हे अजून असायला पाहिजे होतं, हे अजून असायला पाहिजे होतं, हे अजून असायला पाहिजे होतं. दिदे आणि दादानं बदली होऊन गेल्यानंतर ठिकाणाहून जात असताना माणसं पाठीमागं ढसाढसा रडली पाहिजेत. हे अजून असायला पाहिजे होतं, हे अजून असायला पाहिजे होतं. कारण या देशामध्ये फक्त आता एकाच गोष्टीची आवश्यकता आहे, प्रेम. आणि प्रेमाच्या अस्तित्वानं तुम्ही जे देणार आहात सहजतेनं. कारण बाकी सगळं संपलं ना. द्वेष आणि मत्सर या देशातल्या सोशल मीडियावर रोज 43,000पेक्षा जास्त द्वेष आणि मत्सराचे पोस्ट फिरत आहेत. माती ठेवलीच नाहीत आमच्या डोक्यामध्ये. इतक्या घाणेरड्या पोस्ट रोज आहेत की त्याच्या पलीकडचं जगच नाही असं झालेलं आहे. आभासी जग आणि वास्तव जग यातला फरक समजायला तयार नाही आहेत. आणि त्या क्षेत्रामध्ये आम्ही आहोत. आपण आपल्या अस्तित्वानं जग सुंदर करायला अशी प्रार्थना. म्हणजे त्या जगामध्ये प्रवेश करताना, आता तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये प्रवेश करताना माझी तर अपेक्षा एवढीच आहे की तुम्हाला प्रत्येक ठिकाणी म्हणजे स्वतःची शाबासकी आतून स्वतःला घेता आली. मी केलेल्या कामाविषयी मी स्वतः समाधानी. जग माझ्याविषयी काय म्हणतं मला फिकीर नाही आहे. कारण सरकारी नोकरी म्हटलं की मीटिंग नंतर ईटिंग नंतर वेटिंग, हा आमच्या आयुष्याचा एक रुटीनचा भाग असतो. आणि हे सोपं काम नसतं. आणि बॉस तर लईच वेगवेगळ्या प्रकारचे असतात. काही बॉस असे असतात की सुस्त प्रकारचा बॉस असतो. म्हणजे ते चालताना सुद्धा वाटतं की कशाला जन्माला आला, इतकं ते सुस्त असतं. वाचायच्या सुद्धा भानगडीत पडत नाही. त्याच्याकडे ती फाईल गेली की नाही, ती डाव्या बाजूला कोंबडा लांडोर बघते आणि वर हनते मोर, इतकं सुस्त असते. काही बॉस त्रस्त असते. यांच्या केबिन गेलमध्ये गेले की वस्कन अंगावर येतात. काय चावलेलं असतं यांना माहीत नाही. कदाचित बाहेर ज्याचा प्रभाव असतो, घरात त्याचा पराभव असतो. एकदम काही बॉस एकदम व्यस्त असल्यासारखे दाखवतो. उगाच 2-4 टॅबलेट, 2-4 मोबाईल, फोन विचारत नाही. म्हणजे कुणाची असलेला कोण फोन करणार आणि काय करणार. म्हणजे फेसबुकवर आहे म्हणते 1700 मित्र, घरात विचारत नाही कुत्रं, अशा अवस्था असते. उगाच तुरु इकडं पळल, तुरु तिकडं पळल, काय नाही, नुसता शायनर असते. अशा बॉसच्या केबिनमध्ये एक दिवशी सकाळी व्हिजिटर गेला. आता ह्याला सवय काय असते, चमकोगिरी. आला की मी कामात किती व्यस्त आहे दाखवायचं. त्यानं उचलला लँडलाईन, पुढच्याला झापायला सुरुवात केली. निबार झापला अर्धा तास पुढच्याला. फोन ठेवला, पुढं आलेला विचारलं की का आला होता. ते म्हटलं काय नाही, ते फोन डेड आहे कालपासून, तो दुरुस्त करायला आलो. म्हणजे ह्याला शायनिंग मारताना कळतच नाही की आपण कसं आहोत. आणि एक नंबरचा बॉस आहे, त्याला म्हणायचं मस्त, तू चीज बडी है, मस्त मस्त. प्रचंड मॅच्युरिटी असते माणसाला. तुम्ही मस्त प्रकारचं बॉस होणं अपेक्षित काय. मस्त बॉसला कागदाच्या पलीकडच्या वेदना कळतात, दुःख कळतात. मस्त बॉसला समोर आलेल्या माणसाचा चेहरा वाचता येतो, हा खरा आहे की खोटा आहे. आणि तो प्रतिसाद देतो, तो प्रतिक्रिया देत नाही. रिॲक्शनिस्ट बॉस कधी चांगलं काम करू शकत नाही. रिस्पॉन्सिव्ह जो बॉस आहे, प्रतिसाद देणारा बॉस आहे, तो खूप चांगलं काम करून देत असतो. ती भूमिका तुमच्या आयुष्यामध्ये यावी. आणि तुम्ही भाग्यशाली आहात की आता सरांचं तुम्ही ऐकणारच आहात माझ्यानंतर. मध्ये कोणीतरी गॅप फिलर असावा, वातावरण तयार करणारा असावा, म्हणून तो रोल मला दिला होता. कारण पंचपदी कीर्तनाच्या अगोदर पंचपदी कोणीतरी म्हणायची असते, ती माझी पंचपदी मी आत्ता सादर केलेली आहे. आता मूळ जो आहे भाग अनुभवाचा, गाभ्याचा, आणि प्रशासनामध्ये राहत असताना सहज कसं जगावं, कंपार्टमेंट कशी करावीत,
आणि आपल्या विलक्षण अनुभवाचा, प्रत्येक क्षेत्रामध्ये अनुभवाचा सर आपल्याला मार्गदर्शन करतील अपेक्षा